आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लक्ष्मीपूजन पूर्ण झाले। तुम्ही आता या तांदळाच्या राशीवरती नाव लिहायचे। तुमच्या बायकोचं नाव लिहू शकता। जर तुम्ही त्यांचं आहे तेच नाव लिहिणार असाल तर तुम्ही ते अंगठीनं या तांदळामध्ये कोरून लिहा। सिद्धिराज माझं नाव बदलतील का? पण मला माझं नाव बदलायला नको आहे। यांना कसं सांगू? कारण मी जर आता काही बोलले तर पुन्हा वाद होतील। काय करू मी? हे घ्या गुरुजी, हेच नाव या मुलीचं योग्य आहे। काय नाव लिहिले गुरुजी? तुम्ही तुमच्या सुनेचं नाव हे ठेवणार आहात? नाही गुरुजी, हे माझ्या नात सुनेचं नाव नाही, याच्या बायकोचं नाव आहे आणि आजपासून ती याच नावानं ओळखली जाईल। अवलक्षणा सिद्धिराज गाडे पाटील। आजी, हो, आजी, मी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील या सगळ्यांच्या समोर सांगते तुला सिद्धू, आजपासून हिच्या नावापुढे सिद्धिराज गाडे पाटलांचं नाव नाही लागणार, तर तुझ्या नावाला ही अवलक्षणा कायमची चिकटून राहील बट्टा म्हणून। आणि मग बघ ही अवलक्षणा तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ते। आजी, तू भावना मॅडमचं नाव बदलतेस म्हणजे तू लक्ष्मीचा अपमान करतेस, लक्षात ठेव। आणि तो हक्क तुला मुळीच नाहीये। त्यांचं नाव बदलण्याचा हक्क फक्त माझ्यात आहे। हा, ही गोष्ट खरी आहे की आता आमचं लग्न झालंय म्हणून आम्हा दोघांची नावं सोडली गेली, पण मला त्यांचं नाव बदलण्याची गरज अजिबात नाही वाटत। भावना मॅडम, लहानपणापासून तुम्ही ज्या नावाने ओळखला जाता ते नाव बदलण्याची मला अजिबात गरज नाही वाटत। उलट ते नाव मी जपेन। कसला एवढा विचार करताय? लक्ष्मी, आपल्या भावनाचं लग्न झालं की का? आणि किती झटकन झालं ना सगळं। म्हणजे बघ ना, अगदी आत्तापर्यंत मी रोज रात्री मुलींच्या खोलीत जायचो, भावना आणि जानू नीट झोपलेत की नाही बघायचो, पांघरून वगैरे घेतले की नाही बघायचो। तसंच सवयीप्रमाणे आजही गेलो भावनाच्या खोलीत आणि लक्षात आलं
उडल्या की ग दोन्ही चिमणी? हो ना. कालपर्यंत देवाला साकडं घालत होते मी. माझ्या भावनाचं लग्न होऊ दे, भावनाचं लग्न होऊ दे. आणि आज आपली लेक सासरी गेली सुद्धा. तुझं गाराणं देवानं ऐकलं लक्ष्मी. आपल्या भावनाचं लग्न झालंय खरं, पण मनातून तिच्याविषयीची काळजी जात नाहीये हो. लक्ष्मी, अगं तू तू बस आधी. बस बस. तुला सांगू का? मला नाही वाटत भावनाची काळजी करायची काही गरज आहे. अगं भावनाचं लग्न ठरल्यापासून मी बघतोय सिद्धू नेहमी आपल्या भावनाची बाजू घेतो. त्याच्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन सुद्धा नेहमी भावनाला साथ देतो. अहो, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा ती आपल्या नजरेसमोर होती, इथे होती. पण आता ती सासरी गेली आहे. तिकडे तिला त्रास होणार. आणि हे बघ, कदाचित सुरुवातीचे काही दिवस होईल त्रास, नाही असं नाही, पण सिद्धू आहे ना तिच्या बरोबर, तो सांभाळून घेईल तिला. आता भावनाची अजिबात काळजी करू नकोस तू. लक्ष्मी, मला सांग, जेव्हा आपल्या जानूचं लग्न झालं तेव्हाही आपल्याला काळजी वाटत होती की नाही? जानूचं कसं होईल, ती संसार नीट करेल का? पण आता बघ किती छान संसार चाललाय तिचा, हो की नाही? अगं, इतक्या प्रयत्नानंतर इतक्या अडचणींवर मात करून आता आपल्या भावनाचं लग्न झालंय. तेव्हा तो आहे ना, तो भावनाला आता यापुढे सुखातच ठेवेल, खात्री आहे माझी. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण खरं सांगू का, लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस असतात ना, ते नव्या नवरीसाठी खूप अवघड असतात हो. ते घर, तिथली माणसं आपल्याला आपलं म्हणतील की नाही याचं एक वेगळंच दडपण असतं. आणि गाडे पाटलांकडे तुम्ही बघितलं ना, लोक कसे वागतात. त्या आजी तर कशा बोलतात हो. आणि तुम्हाला आपल्या भावनाचा स्वभाव माहिती आहे ना, ती पटकन कोणाला काहीच बोलणार नाही. उद्या असं व्हायला नको की तिथले लोक तिला वाईट वागवतात आणि ती बिचारी काही बोलत नाही, सगळं सहन करते, सगळं मनात ठेवते. तुला खरं सांगू का लक्ष्मी, मला नाही वाटत तसं व्हायला. अगं मला सांग, इथे आपल्या घरी असताना संतोष तिला किती त्रास द्यायचा, किती घालून पाडून बोलायचा. आणि संतोष तर तिचा सख्खा भाऊ आहे. काय ना, परक्यांचं बोलणं आपल्या माणसांच्या बोलणे इतकं नाही लागत मनाला. गाणे, आपली भावना खूप समजूतदार आहे. ते गाडे पाटील तिला काही बोलले ना तरी ती फारसं मनावर नाही घेणार. आणि समजा काही अति झालंच तर सिद्धू आहे ना, मला खात्री आहे तो नेहमी आपल्या भावना बरोबर असेल, तिला साथ देईल, तिला समजून घेईल. लक्ष्मी निवास